नमस्कार, मी रितेश गोसावी, महाराष्ट्र पोलीस बळ संघटना मुंबई अध्यक्ष. हे तुम्ही बघा आहे ना, हे 2021 पासून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या दिरंगाईमुळे आणि यांच्या कसुरीमुळे आज या पोलीस वसाहतची जी परिस्थिती आहे तुम्ही बघा. काल इथे स्लॅब पडला. सुदैवाने देवाच्या कृपेने कोणती अप्रिय घटना घडली नाही. घडली असती तर एखाद्याचा जीव गेला असता. PWD ला विचारलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारलेलं आहे. हे सर्व पत्र, ऑडिट रिपोर्ट हे सगळे आम्ही आता जाऊन घेतलेले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम या ठिकाणी पूर्ण येते आहे आणि मालाड पोलीस आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सोबत आता मीटिंग आहे आमची थोड्याच वेळा. तर आणि सर्व पोलीस वसाहतीतील कुटुंबांना नम्र विनंती आहे, पावसाच्या ऐन वेळेमध्ये अशा परिस्थितीचे प्रत्येक कुटुंब किंवा पोलीस वसाहतमध्ये कुठेही अशी काय परिस्थिती असेल तर कृपया महाराष्ट्र पोलीस बळ संघटनेला संपर्क करा. आम्ही त्याची चौकशी लावू आणि अहवाल सादर करू आणि लवकरात लवकर त्यांना सर्व पोलीस कुटुंबांना आम्ही मदत करू. धन्यवाद. आम्हाला पोलीस स्टेशनकडनं 19ची नोटीस दिली ती फेब्रुवारीमध्ये दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 6 महिने काहीच नव्हतं आणि ही आता 1 आठवड्यापूर्वी त्यांनी नोटीस लावली ती पण 21ची नोटीस आहे, म्हणजे 2021ची. आणि आम्हाला 19 पासून आता 2026पर्यंत पूर्णपणे अंधारात ठेवलेलं आहे. आम्हाला कुठलीही कल्पना दिलेली नाही आणि अचानक आता सांगतायत की 2 दिवसात तुम्ही रूम खाली करा. पुरुषांचा प्रश्नच येत नाही. आता ते जरी वरळून येतात, आता आमचे पण माझे निर्मल नगरला अगोदर होते, इथून निर्मल नगरला पण जातच होते आणि त्यांचे जे मित्र आहेत ते वरळून पण येतात इथे. पुरुषांचा प्रश्न नाहीये, मुलांचाच प्रश्न आमचाही नाहीये. आम्ही तू कुठेही जा, आम्ही ऍडजस्ट करायला तयार आहोत, पण आमच्या मुलांचं कसं काय करणार प्रोजेक्ट असेल तर मला होईल ना. नाही, आम्ही सकाळी पण रिक्वेस्ट केलेली आहे की आमची सगळी बोर्डाची मुलं आहे, 8वी 9वी 10वी पासून आमचं सगळं इथेच आहे. तेही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे दुसरीकडे जाऊन नाहीच होणार आहे म्हणून आम्हाला या एरियामध्ये प्रोजेक्ट चालू आहे तुमचा पोलीस. नमस्कार, मी रचना तानावले. मालाड पोलीस वसाहतीमध्ये आमचा जो राहण्याचा प्रश्न होता, म्हणजे आम्हाला अचानक सीवन लावलं गेलं कुठलेही कागदपत्र न देता. तर त्यासाठी आम्ही पोलीस बॉय संघटनेचे जे रितेश सर आहेत तर त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि आम्ही आमची परिस्थिती सांगितली, आमचे प्रश्न सांगितले. त्यानंतर त्याने 2 दिवसातच त्याचा पाठपुरावा केला आणि हे पोलीस स्टेशन आणि PWD यांच्यामध्ये जे काही गोष्टी रेंगाळत होत्या आणि त्यांच्या दिरंगाईमुळे आमच्यावरती आता जी परिस्थिती आलेली आहे की आमचं कुठलंही डागडुजी झालेली नाही आहे, पूर्ण बिल्डिंगची अवस्था अशी झालेली आहे. तर त्याच्यातून मार्ग आता रितेश सरांनी काढलेला आहे. तर त्याचा त्यांनी आता PWDकडून हे आम्हाला पेपर त्यांनी आणून दिलेला आहे आणि हे आमचे पोलीस आयुक्त यांच्याकडे हा विषय मांडला जाणार आहे आणि त्यातून नक्कीच कुठला तरी सुवर्ण मध्य आमच्यासाठी मिळणार आहे. तर मी रितेश सरांचे खूप खूप आभार मानते मालाड पोलीस वसाहतीच्या पत्नींकडून. हा विषय आम्ही आता जो घेतला आज दिवसभर संपूर्ण सकाळी 11 वाजल्यापासून ते आता संध्याकाळचे 6:30-7 वाजायला आले. सर्व PWD ऑफिसर्स आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालाड पोलीस स्टेशन यांच्या दोघांमध्ये हा विषय रेंगाळत होता आणि आपल्या इथल्या पोलीस परिवाराला एक्झॅक्ट विषय काय माहीत नव्हता. तर आम्ही सर्व पेपरवर्क वगैरे काढले, स्ट्रक्चर ऑडिट वगैरे सगळे काढले आणि हा विषय सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन विभाग पोलीस आयुक्त यांच्याकडे हा सोपवण्यात आलेला आहे. आणि मी सरांना या व्हिडिओच्या माध्यमातून गृह विभाग देवेंद्र फडणवीस सरांना आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई पोलीस यांना मी विनंती करतो की या विषयाकडे तात्काळ लवकरात लवकर लक्ष घालून ह्या ज्या परिवारामध्ये राहणाऱ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहून यांना तात्पुरत्या स्वरूपाचं लवकरात लवकर घर द्यावं ही मी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. धन्यवाद.